जानकर साहेब, तुम्ही संजय राऊत साहेबांची भेट घेतली, उद्या तुमचं आंदोलन होणार आहे, तुम्ही निवडणूक आयुक्तांची देखील भेट घेणार आहात, पण त्या पार्श्वभूमीवरती भेटीगाठी आणि संजय राऊतांची पहिली भेट काय चर्चा? नाही, नक्कीच महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून या महाराष्ट्राची वाट कशी लावली आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये मार्कडवाडी असेल, धानोरे असेल, प्रत्येक गावामध्ये जो उठाव झाला त्याच पद्धतीचं वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि याचा कुठं ना कुठंतरी शोध घेतला पाहिजे. दिल्लीची निवडणूक आहे, या निवडणुकीच्या माध्यमामधून त्यांना दिल्लीमध्ये पकडायचं किंवा उद्या बिहार आणि इतर गोवा काय राज्याच्या निवडणुका आहेत त्यामध्ये पकडायचं. चोर हा कुठं ना कुठंतरी पकडला जातोच. म्हणून आज पहिल्यांदा रात्री आम्ही आलो. संजय राऊत साहेब आमचे नेते आहेत, गेले अनेक वर्षे अनेक दिवस ते लढाया करतायत. अगदी जेलमध्ये सुद्धा त्यांना टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण ते ज्याही हिमतीनं लढले त्याच हिमतीनं आम्ही सुद्धा लढतोय, परिणामाची चिंता न करता लढतोय. आज केजरीवाल साहेब, अजूनही बरेच बिहारचे मनोज कुमार झा, बऱ्याच लोकांना भेटणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि पुढचं जे मोठं सेशन आहे त्यावेळेला जंतर मंतरवरती एक मोठं आंदोलन घेता येतं आहे का. 25 तारखेला निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे, 25 जानेवारीला, आणि त्या दिवशी मी जंतर मंतरवरती बसणार आहे. एक निवडणूक आयोग सशक्त असला पाहिजे, त्याच्या अंगामध्ये निवडणुका घेण्याचं बळ असलं पाहिजे आणि तो पारदर्शी असला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था या देशामध्ये तयार करणं, निर्माण करणं आणि आता महाराष्ट्रामध्ये ज्याही पद्धतीने यांनी मताची चोरी केली आणि त्यामध्ये जिंकणारे पराभूत केले आणि पराभूत जिंकून टाकले, म्हणजे जे 10-5 हजारानं पराभूत होणारे ते लाखाच्या फरकाने आले आणि जे लाखाच्या फरकाने माझ्यासारखे निवडून येणार होते ते बरेचसे पराभूत झाले, माझ्यासारखे काटावर आले. आणि म्हणून या दिल्लीमध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही पुढचं धोरण ठरवू. उद्या निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आम्ही भेटणार आहे आणि 25 तारखेला जंतर मंतरवरती त्या ठिकाणी एक दिवस आम्ही सत्याग्रह करू. आज पहिली भेट आहे. काय घडलं महाराष्ट्रामध्ये त्याचा डाटा मी संजय राऊत साहेबांना देईन. 25 गावात 1 मिनिट 25 तारखेच्या आंदोलनात कोण कोण सोबत असणार आहे? नाही, आता चर्चा होईल. 2-3 दिवस आहे दिल्लीमध्ये. सगळ्यांशी भेटल्यानंतर आमची कॉन्स्टिट्यूशन क्लबला प्रेस होईल, त्यामध्ये आम्ही ती जाहीर करू कोण कोण बसणार आहेत. आणि कुणीही नाही बसला तरी मी 3 लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. मी बसलो म्हणजे 3 लाख लोक बसले असं समजून चालाय. राहुल गांधींची भेट घेणार आहात, दुसरं गाव हात वरती करून चर्चा होती, सिनेरिओ करतोय. ग्रानोरे गावात आता आपण हात वर करून वोटिंग झालंय, नेमकं त्याचे थोडे डिटेल्स आणि काय झालेलं? नाही, धानोरे गावामध्ये त्या लोकांचा असा असंतोष होता की आमच्या गावामधून 50 मतं सुद्धा जायला नाही पाहिजे होती आणि जाणारही नाही. सगळ्या गावानं ग्रामसभा बोलवली आणि त्या ग्रामसभेमध्ये सगळ्या 600 महिला, 600 पुरुष असे 1206 लोकांनी हात वर करून मतदान घेतलं. मला त्या ठिकाणी 900 मतदान दाखवण्यात आलं होतं. मग आमची 300 मतं या गावामधून गेली कशी, हा प्रश्न त्या गावकऱ्यांना होता. म्हणून त्यांनी ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी वोटिंग केलं आणि असं सगळ्या गावामध्ये, महाराष्ट्रातल्या सगळ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये तर लोकांना हे असं झालं कसं, म्हणजे ते बॉम्ब फटल्यासारखा अवस्था आहे. म्हणूनच मी याचा शोध घेणं, त्याच्या मुळाशी म्हणजे मुळ्याच्याही खाली जाणं आणि या पुढच्या काळामध्ये कधी ईव्हीएमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मताची चोरी करू द्यायची नाही, हा वेढा उचललेला आहे आणि त्या पद्धतीचं काम चालू आहे. आंदोलनाला तुम्ही भेट घेतलेली आहे आमदार जानकर यांनी. ईव्हीएमचा घोटाळा करून निवडणुका जिंकणं हा राष्ट्रद्रोह आहे, संविधानाचे विरोधी आहे आणि आम्ही सातत्यानं अनेक वर्ष ईव्हीएमवरती आक्षेप घेतो आहोत, काही पुरावे देत आहोत. पण हा घोटाळा कशा पद्धतीनं झाला आहे, होतोय आणि लोकांचा उद्रेक काय आहे
हे भारताच्या नकाशावर राष्ट्रीय स्तरावर आणण्याचं काम उत्तमराव जानकर ज्या भागातून निवडून आले, माळशिरस मतदारसंघातून, हां, आणि त्यातलं एक मरकडवाडी गाव आहे, त्या गावानं अख्ख्या जगाला दाखवलं की काय घडलं आहे महाराष्ट्रामध्ये, कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकतो आहे. हे उत्तमराव जानकर आणि त्यांच्या मरकडवाडी गावानं दाखवल्यावरती त्या गावाच्या मागे आणि अशा लढणाऱ्यांच्या मागे उभं राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. ही लढाई जानकरांची एकट्याची नाही आहे, ही लढाई एखाद्या राजकीय पक्षाची पण नाही आहे, ही लढाई महाराष्ट्राची आहे, देशाची आहे. आणि लढाईला सुरुवात अशीच होते, जानकर दिल्लीमध्ये आलेले आहेत, महाराष्ट्रात लढत आहे. फक्त मी त्यांना विनंती केली की पुढल्या अधिवेशन काळामध्ये आम्ही सगळे खासदार इथे एकत्र असू, आपण त्या संदर्भात मुंबईत बसून एक माननीय पवार साहेब, उद्धव साहेब यांच्याकडे बसून एक चर्चा करू आणि पुढल्या महिन्यामध्ये जे अधिवेशन होईल 30 दिवसाचं, त्या काळामध्ये आपल्याला ही महाराष्ट्राचा जो उद्रेक आहे तो पुन्हा एकदा जंतर मंतरला आपण एकत्र बसून आंदोलन करू आणि लोकांसमोर आणू. आमचा नक्कीच पाठिंबा का नसणार? जे जिंकलेले आहेत ते अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत आम्ही कसे जिंकलो, आणि जे हरलेले आहेत, जे जिंकणार होते ते हरले, तेही धक्क्यात आहेत.